भिवंडी स्थित महात्मा फुले चौक पर भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 को लेकर वंचित बहुजन अघाड़ी के वार्ड नंबर 10 क के उम्मीदवार साजिद शेख, वार्ड नंबर 17 अ के उम्मीदवार सुरेखा विनोद आरकड़े, वार्ड नंबर 17 ड के उम्मीदवार श्रीनिवास नडी गोट्टू, वार्ड नंबर 20 अ के उम्मीदवार वैशाली पाटोले, वार्ड नंबर 20 ड के उम्मीदवार भाऊ साहेब साबले, वार्ड नंबर 21 अ के उम्मीदवार दिनेश आरकड़े, वार्ड नंबर 21 क के उम्मीदवार छायाताई जाधव, वार्ड नंबर 21 ड के उम्मीदवार बशीर शेख का जाहिर प्रचार सभा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर प्रमुख उपस्थिति वंचित बहुजन अघाड़ी के प्रकाश बाला साहेब आम्बेडकर, वंचित बहुजन अघाड़ी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते उत्कर्षा रूपवते, वंचित बहुजन अघाड़ी भिवंडी शहर अध्यक्ष मनीष देशमुख, उपाध्यक्ष सदानंद बनसोड़े सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता व हजारों की संख्या में मतदाता उपस्थित थे। उद्घाटन झालं होतं, साहेबांमुळे त्या कार्यक्रमाला मला यायची संधी मिळाली आणि आज 1 महिन्याच्या आत तुम्ही लोकांनी जो करिश्मा इकडे दाखवलाय, खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे। मी त्या दिवशीच म्हटलं होतं की मनीष दादा, बनसोडे दादा आणि त्यांची सगळी टीम, सगळे नवीन लोक, नवीन खेळाडू या राजकीय पटलावर उतरलेत आणि ते छक्के मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि पहिला सिक्सर या भिवंडीच्या महानगरपालिकेच्या राजकारणात तुम्ही सगळ्यांनी मिळून मारला। तुमचं मनापासून अभिनंदन। आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे 8 अधिकृत उमेदवार आपल्या समोर उभे आहेत। आपली निशाणी काय? असा आवाज पाहिजे आणि हाच आवाज जर आपल्याला आपल्या महानगरपालिकेमध्ये पोहोचवायचा असेल तर या सगळ्या 8ही उमेदवारांना, तुम्ही त्या सगळ्यांचे नाव, चेहरे, प्रभाग सगळे इथे लिहिलेले आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला बहुमताने विजयी करायचंय की नाही? करणार की नाही? मी त्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही चांगलं नियोजन करा, साहेब नक्की येतील आणि 1 महिन्याच्या आत पक्षाने त्यांचा दिलेला शब्द पाळलाय आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः तुमच्यासाठी इथे भिवंडीमध्ये उपस्थित झालेले आहेत। आपण फेसबुकवर सगळं बघत असता, वंचित बहुजन आघाडीचा जो सगळा कार्यक्रम सुरू आहे। परवा औरंगाबादला होते साहेब, नाशिकला आले, त्याच्या आधी नागपूरला होते, नाशिकवरून मालेगावला गेले, मालेगाववरून औरंगाबादला गेले, रात्री पुन्हा भिवंडीला आले। इतका प्रचंड प्रवास ते करत आहेत, ह्या वयामध्ये करत आहेत। त्यांना सत्ता हवी म्हणून नाही, बाळासाहेबांना जर सत्ता हवी असली असती तर 20 वर्ष आधीच मंत्री झाले असते आणि आजही मोदींच्या बाजूला खुर्ची लावून मंत्रिमंडळात बसले असते, पण विचारांची तडजोड त्यांनी कधीच केली नाही, कोणा पुढे चुकले नाही आणि म्हणूनच आजही गडी एकटा लढतोय। पण साहेब, ही जनता सगळी आपल्या सोबत आहे आणि आता जागरूक झाले की जर आपला विकास करायचा आहे, आपल्या मुलांचं शिक्षण आपल्याला हवं असेल, महिलांची सुरक्षा हवी असेल, आमच्या युवकांच्या हाताला काम हवं असेल, तर आपल्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी। मागच्या वेळेस भिवंडीला आले तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की इथे ख्रिश्चन समुदाय, मुस्लिम समुदाय हा खूप मोठ्या संख्येने आहे। आपण बघत आहोत की काय प्रकारचे हल्ले या सगळ्या मायनॉरिटीजवर होत आहेत। मुस्लिमांना तर त्रास देण्याची परिसीमा पार केली आता या सगळ्यांनी, पण हळूहळू आता कुठेतरी तो सगळा मोर्चा ख्रिश्चन बांधवांकडे फिरत आहे। तुमच्या भिवंडीमध्ये काय चाललंय, चर्चला कसा त्रास दिला जातो, आपल्या ख्रिस्ती बांधवांना कसं घाबरवलं जातं, हे काय मी वेगळ्या सांगण्याची गरज नाहीये। ख्रिसमस सारखा एवढा पवित्र दिवशी जेव्हा अख्खं जग येशू ख्रिस्ताच्या जन्माचं एक सेलिब्रेशन करत असतं, तेव्हा या सगळ्या बजरंग दल आणि या सगळ्या बांधवांनी, बीजेपीने उभा केलेल्या भूतांनी मध्य प्रदेशमध्ये काय केलं? चर्चमध्ये घुसले, मॉलमध्ये घुसले, सगळं डेकोरेशन खराब केलं, सगळ्या त्या गोष्टीचा अनादर केला आणि त्यांचे पप्पा मात्र दिल्लीला चर्चमध्ये येशू ख्रिस्ताची भक्ती करत होते। हे असे ढोंगी लोक आहेत। एका बाजूला मोदीजी तिकडे चर्चमध्ये जातात आणि दुसऱ्या बाजूला त्यांची पिलावळ जाऊन सगळं चर्च नासधूस करते। ह्या प्रकारचं राजकारण आज आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि हे जर थांबवायचं असेल, कुठलाही राजकीय पक्ष त्याच्या विरोधात बोलला नाही।
एकमेव नेता आणि एकमेव पक्ष जो बोलला ते आपल्या समोर इथे तुमच्या समोर आज बसलेले आहेत. या भारताच्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय. आम्ही काय खायचं, आम्ही काय प्यायचं, आम्ही काय कपडे घालायचे, आम्ही कोणाची आराधना करायची हा अधिकार मला माझ्या बापाने दिलाय. तुम्ही कोण ठरवणार आहे मी काय करायचं ते? आणि जर ठरवणार असाल मग तुम्हाला आम्ही घरी बसवणार. हे आता तुम्ही कुंगाट बांधून घ्यायचाय. तुम्ही येताना बघितलं असेल 20-20, 25-25 वर्ष या महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती, ते काँग्रेस असो, भाजप असो, सेना असो, कोणी असो, आज काय भकास झाले निवडणूक. एक तो फक्त ब्रिज बांधलाय, त्याच्या व्यतिरिक्त काय विकास दिसतो? ठराविक फक्त वस्त्यांमध्ये जिथे सगळे उच्चभ्रू राहतात, जिथे कॉलनी आहेत, सोसायटी आहेत, तिथे सगळं चांगलं आणि बाकी अख्खं शहर धुळीने माखलंय. अक्षरशः धूळ आहे सगळीकडे. आजही आमच्या गरिबांच्या वस्तीमध्ये, बहुजनांच्या वस्तीमध्ये, मुस्लिम वस्त्यांमध्ये, ख्रिश्चन वस्त्यांमध्ये, बौद्ध वस्त्यांमध्ये गटर, पाणी, दारूचे अड्डे, नशेचे अड्डे, या सगळ्या प्रश्नांनी अजूनही आमचा बहुजन समाज त्रस्त आहे. हे आपल्याला जर बदलायचं असेल तर आपला आवाज आपल्याला त्या भिवंडी महानगरपालिकामध्ये पोहोचवावाच लागेल. 2 महिने फक्त प्रचार करतात आणि 5 वर्ष गायब असतात ना. असे पण नगरसेवक ते मिस्टर इंडिया सारखे पिक्चर बघितलं ना सगळ्यांनी. घड्याळ असतं दाबलं की तो गायब, हे इलेक्शन झालं की हे गायब. अशी लोक नाही. जे लोक रात्री 2 वाजता उठून तुमच्यासाठी हॉस्पिटल आणि पोलीस स्टेशन इथे घेऊ शकतात, असे सगळे उमेदवार आपल्याला आता या भिवंडी नगरपालिकेमध्ये निवडून द्यायचे आणि तुमच्या माध्यमातून निवडून द्यायचे. समितीने ज्याला उभी केलेली आहे त्यांची नावं मी या ठिकाणी वाचतो. प्रभाग क्रमांक 10 साजिद शेख, प्रभाग क्रमांक 17 सुरेखा विनोद आलखडे, 17 श्रीनिवास निरगुडे, 20 वैशाली अशोक पाटोळे, 20 भाऊसाहेब साबळे, 21 ॲडव्होकेट दिनकर आरखडे, 21 श्रीमती छायाताई जाधव आणि 21 ला बशीर रहमान शेख. या उमेदवाराची निशाणी गॅस सिलेंडर आहे. लक्षात राहिलं? नक्की. नाही तर आज रात्री उतरायला सुरुवात होईल. काय दारू प्याली किती चढत जाते आणि 5-6 तासानंतर ती उतरायला लागते. तसा हा सिंबलचा नशा 15 तारखेलाच उतरला पाहिजे एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोण कलेक्ट करतं? ती तुम्हाला बरोबर बिल देते की लुटते? नक्की लुटते, 100% लुटते. तुम्हाला संपवायचं आहे ते. मग संपवायचं असेल तर या 7 जणांना निवडून द्या आणि हे संपलेलं असेल हे लक्षात घ्या. आता कसं संपेल? तुम्ही तर म्हणाल एग्रीमेंट झालेलं आहे त्यांचं. प्रत्येक महानगरपालिकेला अधिकार आहे, कायद्याने दिलेला अधिकार आहे की त्यांच्या विभागामध्ये येणारं वितरण जे आहे
त्यांच्या विभागामध्ये येणारं वितरण जे आहे हे वितरण करण्याचा पहिला अधिकार MSPला आहे, MSEBला आहे. आणि MSEB स्वतःहून करणार नसेल, MSEB स्वतःहून करणार नसेल तर मग तो अधिकार महानगरपालिकेला येतो हे लक्षात घ्या. नगरसेवकांना खिशामध्ये घातल्यानंतर काय होतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. नगरसेवकाचा कालखंड संपला, नवे नगरसेवक त्या ठिकाणी निवडले जातील. नवे नगरसेवक हे जर MSEBने वितरण केलं पाहिजे, ते करत नसतील तर महानगरपालिकेने केलं पाहिजे या मताचे असेल त्यालाच मतदान आपण दिलं पाहिजे. आणि त्यांची नावं मी वाचलेली आहे, त्यांची मागणी सुद्धा तीच आहे की विजेचं वितरण हे महानगरपालिकेने त्या ठिकाणी केलं पाहिजे. लक्षात घ्या, महानगरपालिकेने केलेलं पाहिजे का? नक्की. अर्ध्या जणांचा आवाज येतोय, अर्ध्या जणांचा आवाज येतच नाहीये. इलेक्शन मध्ये वाटप किती होणार? इलेक्शन मध्ये वाटप किती होणार? म्हणजे प्रत्येक माणसाला 1 करोड मिळणार आहे? नाही, प्रत्येक माणसाला 1 करोड येणार आहे का? माझं म्हणणं घ्या. गरिबी एकदा दूर घेतली की पुन्हा घेण्याची गरज नाही. तुमचं आज विजेचं बिल दर महिन्याला किती जे चोरीचं होतं, त्या बिलामध्ये चोरी किती आहे? एका कुटुंबाच्या बिलामध्ये विजेची चोरी म्हणजे विजेच्या बिलामध्ये पैशाची चोरी किती आहे? किती आहे? 400 रुपये. वर्षभराचे किती होतात? 400 वर्षभराचे किती होतात? 400 4,000. 5 वर्षाचे किती होतात? 5,000. 5 वर्षाचे किती होतात? आणि तुम्हाला इलेक्शन मध्ये किती मिळतं? म्हणजे 500 साठी तुम्ही 24,000 देताय. काय हुशार माणसात! तुमच्यासारखा हुशार माणूस तर मी कधी बघितलाच नाही. तुमच्यासारखा हुशार माणूस मी बघितलाच नाही. 500 घेण्यासाठी मी 24,000 देतो. ते मारवाड्याला जाऊन सांगितलं तर तो काय करेल? हा हिशेबाने हा व्यवहार तुमचा मारवाड्याला जर सांगितला तर तो मारवाडी काय करेल? काय करेल? काय करेल? कोण, तुम्ही की तो? त्याला कशाला फायची? तो तर देत नाही, तुम्ही देताय. तुमच्या थोबाडीत लावल्याशिवाय राहणार नाही. साला धंदा करता येत नाही. काय तो धंदा करलाय? जो बस की बात नहीं वो क्यों कर रहा है? आणि अजून एक वाचून दे.
त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि माझी लूट होत आहे त्या लुटणाऱ्याला मी काढल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. या लुटणाऱ्याला आपण काढल्याशिवाय राहता कामा नये ही भूमिका असली पाहिजे. व्यवहार हा आपण शिकला. क्षणिक जे दिसतंय, क्षणिक जे आपल्याला दिसतंय त्याच्या पाठीमागे आपण पडतो. क्षणिक जे दिसतंय त्याच्या पाठीमागे आपण पडतोय. चमकतंय त्याच्या पाठीमागे आपण पडतोय आणि म्हणून फसवलं जातो. हे लक्षात फसवलं जातोय. या फसवेगिरीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि ते आपण सावध राहाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो. योग्य माणसाला निवडून दिलं, रात्रंदिवस आपल्यासाठी झटणाऱ्या माणसाला निवडून दिलं, तो कदाचित पैसे वाटू शकणार नाही. तो कदाचित असणारा प्रचारामध्ये कमी राहील. गाड्या घोड्या झुमला बिमला तो उभं करू शकणार नाही का त्याने कोणाचा खिसा कापलेला नाही. म्हणून म्हटलं चमकुश जे असतो, अरे काय प्रचार चाललाय, त्यांनी एवढ्या गाड्या लावल्या, एवढे पोस्टर लावले, एवढे भिंती लावल्या, एवढं अमुक केलं, एवढं खानावळ केलं, एवढी हॉटेल ओपन केली. त्याच्या बापाचा पैसा होता काय? तुमच्यात लुटलेला पैसा तेव्हा वापरतोय. 500 रुपये देतोय, 24,000 आणि म्हणून उद्याचं मतदान हे लुटारांच्या विरोधात मतदान आहे हे आपण लक्षात घेतो. लोकशाही धोक्यात आहे. हे ख्रिश्चन समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, बिशप आहेत, पास्टर आहेत, नोंदीजी आणि झादवात मानजी आहेत, ते असणारा बिशप आहेत. त्यात मुद्दामून बिशपच्या वेशभूषामध्ये जाणीवपूर्वक बिशप बोपानी जे आहेत ते मुद्दामून आले, जाणीवपूर्वक आले. ते आपल्या सर्व ख्रिश्चन समाजाला एक धैर्य देण्यासाठी आले. ती काळजी करण्याची गरज नाही. वंचित बहुजन आघाडी हे आपल्या पाठीमागे उभा आहे. यायचं काहीच कारण नाही. संविधानाने ज्याला कुठला धर्म पाळायचा आहे तो अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. कोणाला वाटत असेल की आम्ही असताना जोर जबरदस्ती करू, नालायकांनो आम्ही तुम्हाला विचारतो, या देशाला गुलाम बनवणारा कोण असेल तर तुम्ही साथ हे लक्षात घ्या. या देशाची 2.5 वर्षाची जी गुलामी आहे, ब्रिटिशांची गुलामी आहे, मोगलांची गुलामी आहे, याला जबाबदार कोण असेल तर इथला सनातन हिंदू आहे हे लक्षात घ्या. या सनातन हिंदूने क्षत्रियांच्या हातामध्ये तलवार दिली, त्याला हरवलं की झाला देश खुला.
तुमच्या व्यवस्थेने या देशाला गुलाम केलेला आहे. माफी मागा पहिल्यांदा या देशवासियांची की तुमच्या विचारसरणीने 2500 वर्ष या देशाला गुलाम करण्यात आलेला आहे. आणि आज मोठे डिंक मारतात. आज मोठं डिंक मारतात की आम्ही येऊ देणार नाही, ते येऊ देणार नाही. माफी मागा पहिल्यांदा आणि मग त्याच्यातला असताना सुधारायच्या गोष्टी करा. आज म्हणतात आहेत की असताना तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. या नालायकांना माहित नाही त्यांचा स्वतःचा इतिहास. या सनातन्यांना त्यांचा स्वतःचा इतिहास माहित नाही की त्यांनी या देशामधल्या 55% लोकांना मांसाहारी खाल्ल्याशिवाय दुसरं काहीच मार्ग ठेवला नाही. जमीन नाही, जुळला नाही. जगायचं असेल तर शिकार केल्याशिवाय त्याला जगता येत नाही. आणि आज ज्याला आपण म्हणतो की सगळ्यांनी मांसाहारी तुम्ही खाणार असाल तर आम्ही तुमचा विरोध करू म्हणून सांगतो. आणि 55,000% तुमच्या जातीच्या व्यवस्थेनेच लोकांना असताना खायला मजबूर केलं. त्याच्याशिवाय ते खाल्ल्याशिवाय तो जगू शकत नव्हता, राहू शकत नव्हता. ही परिस्थिती आहे. इतिहासामध्ये लक्ष घाला. तुम्हाला असताना नागडं उघडं सगळ्याच ठिकाणी करता येईल. आणि म्हणून आव्हान आहे माझं, तुम्ही ज्या क्षणाला शांत असतात त्या क्षणाला हिंदुत्ववादी असताना पुढे येणार. आणि मी काहीच केलं नाही, अमुक केलं नाही, तमुक केलं नाही, तमुक केलं नाही, तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे म्हणून सांगत होतो. पण ज्या क्षणाला तुम्ही त्याचा आरसा त्याच्या समोर दाखवला, डोळ्यासमोर दाखवला की बाबा हा तुझा चेहरा बघ पहिल्यांदा, तू काय होतास ते पहिल्यांदा बघ. आजही मातंग समाजाच्या कुटुंबावरती हल्ला आहे. हा मातंग समाजाचा माणूस हिंदू आहे की नाही? तो हिंदू आहे की नाही तेवढं सांग. मग त्या प्रकाश एक केस झाली, दुसरं कुठं झालेलं आहे? अरे तुम्ही तुमच्याच बांधवावरती असणारा अत्याचार करता. कारण का तुमच्या डोक्यातून असणारा चातुर्वर्ण्य अजून गेलेलं नाही, श्रेष्ठत्व अजून तुमच्यासाठी गेलेलं नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की सत्ता ही आपल्याला प्रस्थापित करायची आणि समतेची ऊर्जा ही आपल्याला कायम त्या ठिकाणी ठेवायची आहे. ही लढाई संपलेली नाही, ही लढाई संपलेली नाही, ही आपल्याला लढायची आहे. आणि म्हणून आवाहन करतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण गॅस सिलेंडरला मतदान करून ही समतेची लढाई आपल्याला जिवंत ठेवायची आहे. ती आपण जिवंत ठेवाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार. तिथे असाल लुटमार कशा रीतीने चाललेली आहे, तिला थांबवण्याचा मार्ग मी या ठिकाणी मांडलेला आहे. ती महानगरपालिका जी आहे ती वितरण करू शकते,
आणि तो अधिकार त्यांच्याकडे घेऊ शकतो. असे अनेक इश्यू आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिका पुढे घेऊन हे जे इंडस्ट्रीयल म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल शहर आहे त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकतं. ज्या पद्धतीने या भिवंडी शहरामध्ये जो काय आजपर्यंत इतिहास आहे त्या शहरातले जे काही प्रस्थापित आहेत ते प्रत्येक वेळेस निवडून येतात. त्यांच्यासमोर आव्हान कसं होतं? ते आम्ही आता त्यांच्यासमोर आव्हान एकच करतोय की जो आम्हाला मानणारा मतदान आहे त्यांना असताना आम्ही सांगतोय की घराणेशाहीला पहिल्यांदा मतदान देऊ नका, तर कोणालाही द्या. आणि कोणाला द्या असं जर विचारत असाल तर जो पैसे वाटणार नाही तो अपक्ष असेल किंवा कुठल्याही पक्षाचा असेल त्याला मतदान द्या, त्याला निवडून आणा. हमारे वंचित बहुजन समाज आघाड़ी के अध्यक्ष मनीष देशमुख जी, जिनको आज ही ख्रिस्ती समाज विकास मंच महाराष्ट्र का युवा अध्यक्ष का पद दिया गया है। मेरे प्यारों, भारत और महाराष्ट्र और भिवंडी हम सारे ख्रिस्ती समाज और महाराष्ट्र के और भारत के हर एक नागरिकों से निवेदन करने आए हैं, अगर आपको भारत में अपने संविधान को बचाना है तो आपको हर एक नागरिक को वंचित बहुजन समाज आघाड़ी के साथ खड़े रहने की जरूरत है। मेरे प्यारों, आज भारत और महाराष्ट्र और भिवंडी का माहौल आप देख रहे हो किस तरह से बिगड़ा हुआ है। हर एक व्यक्ति डर के साथ और तकलीफों के साथ जी रहा है। आज हम ख्रिस्ती समाज विकास मंच की तरफ से बिशप विजय बोपानी और ख्रिस्ती समाज विकास मंच के अध्यक्ष हमारे रेवरेंड संजय लोंढे जी और हमारे महाराष्ट्र के युवा अध्यक्ष हमारे मनीष देशमुख जी, आप सभी को निवेदन करते हैं कि आप सभी आने वाले 15 तारीख को वंचित बहुजन समाज आघाड़ी के साथ खड़े रहे और जो उनकी निशानी है गैस सिलेंडर, इनको बाहरी बहुमत से विजय करे, यही हम उम्मीद रखते हैं और निवेदन करते हैं। मैं भिवंडी की जनता से हाथ जोड़ के विनती करूंगा, 1500 और मटन दारू को ना तुम लालच में आओ ना बहकावे में आओ, एक सच्चा और अच्छा आदमी चुनो। अगर वो तुमको 1500 रुपये दे के तुम्हारा वोट खरीदेगा तो वो तुम्हारा कुछ काम करने वाला नहीं है। और हमारा आदमी भले पैसा नहीं बांटेगा लेकिन चुनकर आने के बाद तुम उसका कान पकड़ के काम करवा सकते हो। मैं सबसे विनती करूंगा, अगर तुम वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को चुनकर दोगे तो हमने ज़्यादा दूर नहीं, दामनकर नाका पे ही उनके लिए जनसंपर्क कार्यालय खोला है। और ये भी विनती करता हूँ, अगर हम हारे या जीते हमको कोई गम नहीं, हमको कोई परवाह नहीं, हम सत्ता और कुर्सी के लालच में हम रहते नहीं है, क्योंकि हमारा बाबा साहब अम्बेडकर का ये कहना है कि तुम्हें संघर्ष करना है और हम लोग रास्ते पे लड़ाई लड़ने वाले लोग हैं। और सबसे विनती करूंगा कि तुम बिको मत, अगर तुम वोट बेचते हो, किसी को बेचते हो 1500 में, तो तुम अपने माँ बहन की इज्जत बेचते हो, अपने परिवार की इज्जत को बेचते हो और देश के भविष्य को बेचते हो। तो मैं ऐसे सबसे विनती करूंगा कि ऐसा काम आप मत करो, 1500 में बेचो मत। तुम्हारा एक वोट एक आमदार खासदार का कुर्सी हिलाने वाला है। बाबा साहब अम्बेडकर ने तुमको राजा बनाया है, नगर सेवक, आमदार, खासदार, मंत्री या प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी भी अगर है तो उसको भी वही समान अधिकार है जो यहाँ देश के नागरिक को है। ऐसा समान अधिकार डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उनके संविधान में करके रखा है। इसके लिए मैं सबसे विनती करूंगा, अपना वोट बेचो मत, अपना वोट बेचो मत, क्योंकि आपको अधिकार नहीं था, वो अधिकार आपको बाबा साहब अम्बेडकर ने संविधान में दिलाया है। इसके लिए सबसे विनती है, अपना कीमती वोट ना बेचे, वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों को चुन कर लाए। वो अगर काम नहीं किया तो मेरा कान पकड़ो आके, मैं आपका काम करके दूंगा। सर्वांना जय भीम। माझं नाव सदानंद मल्लिकार्जुन बनसोडे, वंचित बहुजन आघाडी भिवंडी शहर उपाध्यक्ष। मी आपल्या भिवंडीच्या जनतेला एकच आव्हान करतो की आजपर्यंत भिवंडी ज्या पद्धतीने राजकारण्यांनी लुटली आहे त्या भिवंडीला आपल्याला ह्या आजगरांपासून वाचवायचे, जे आज आपल्या आपल्या जागेवरती म्हणजे ते समजतात की ज्या वार्डामध्ये ते निवडून आलेत तो वार्ड त्यांना वाटतं त्यांनी विकत घेतलेला आहे आणि तिकडचे ते समजतात आम्ही राजा झालेलो आहे।
आमच्या समोर आम्ही कोणाला उभं राहू देणार नाही, कोणाला निवडणूक लढवू देणार नाही. आता तुम्ही बघत असाल भिवंडीमध्ये किती उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. हे सर्व षडयंत्र चालू आहे. हे आपलेच माणसं अपक्षमध्ये उभे करतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेस फॉर्म मागे घेतात. आपल्याला या सगळ्या लोकांचे साजिश जी काय यांची चाललेली वृत्ती आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या बहुजन समाजाला, अल्पसंख्याक समाजाला, ओबीसी समाजाला एकच माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या देशाचा सर्वात मोठा उत्सव निवडणुका याच्यात सहभाग घेतला पाहिजे आणि आपला सहभाग आणि आपली सत्ता आणि आपल्या हक्काचा माणूस निवडून दिला पाहिजे. जेणेकरून ज्या प्रकारे यांनी भिवंडीला लुटलं आहे, आज तुम्ही बघत असाल एवढ्या मोठ्या संख्येने जे जसं पद्मानगर झालं, फुले नगर झालं, वरलदेवी नगर झालं, आंबेडकर नगर झालं, साठे नगर झालं, कामतगर झालं, राहुल नगर झालं, भिवंडीच्या इतर सर्व भागामध्ये तुम्ही बघत असाल 20-20 वर्षापासून तेच चेहरे आणि तेच नेते. आता वेळ आलेली आहे त्या सर्व चेहऱ्यांना इथून हाकलून टाका आणि वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना निवडून द्या, उमेदवारांना निवडून द्या एवढीच विनंती करतो. जय भीम. नमस्कार, मेरा नाम श्रीनिवास नडिगोट्टू, मुझे स्वामी नगर का बुलाया जाता है. मैं 17 नंबर वार्ड से डा से मैं उम्मीदवार हूँ, भिवंडी शहर. यहाँ पे वंचित बहुजन आघाड़ी से मैं उम्मीदवार हूँ. मैं कुछ परिवर्तन होना चाहिए भिवंडी के अंदर. लोग 20-25 साल से राजकारण कर रहे हैं, वहाँ पे कुछ डेवलपमेंट नहीं रहते हैं. हम अभी प्रचार के लिए बहुत जगह घुमाए, डोर टू डोर हम प्रचार किया है. लोग बोलता है कि भाई हमारा पास कोई आता नहीं नगर सेवक. आप आता है अभी पूछने के लिए, वोट मांगने के लिए अभी आता है, लेकिन 5 साल के बाद आप जीत के आने के बाद में आप दिखते ही नहीं है. आप चुन के आओगे क्या करोगे? तो मेरा जो काम बनते हैं, मैं जो एक नगर सेवक बनूंगा तो नगर सेवक का जो भी काम बनते हैं वो हर काम मैं करता हूँ. क्योंकि नगर सेवक का काम होता है कि एरिया में जो गटर का काम होता है, रोड साफ सफाई काम होता है, लाइट का काम होता है, पानी का काम होता है. जो भी काम रहेंगे मेरा जो बनता है नगर सेवक का, मैं हर चीज में मैं काम करने के लिए रह रही हूँ. और जो भी समस्या रहेंगे पब्लिक का, हर सुख दुख में मैं उनका साथ में रहूंगा. वार्ड भैयासाहेब आंबेडकर नगर दामनकर नाका. मी इथून उमेदवार आहे. आमचे 3 उमेदवार उभे आहेत, एक बशीर शेख आणि दुसरे दिनेश आटकडे आणि मी छाया राहुल जाधव. मी जेवढ्या वर्षामध्ये जे कोणी उमेदवारीने कामं नाही केले, आम्ही गरीब आहेत पण आम्ही सहकार्य करणारे आहेत लोकांना. कारण की आम्हाला करून दाखवायचे की ज्या लोकांनी एवढ्या वर्षापासून लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्यासाठी आम्हाला ना आवाज उचलायचा आहे. आम्हाला तुम्ही सहकार्य केले तर आम्ही पुढे जाणार आहेत. आमच्या हातामध्ये बळकट केले, आमचे हात बळकट केले तर आम्ही पुढे तुमचा साथ देणार आहे. त्याच्यासाठी सर्व समाजाला माझी ही विनंती आहे की सर्वांनी ना 15 तारखेला बहुमताने आम्हाला आमचा विजय करावा आणि जे पण सुखादुखात आणि अर्ध्या रातचं पण तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही उभं राहू. ही आम्ही प्रार्थना करतो की सर्वांनी आमचं सहकार्य करणं, किंवा तुम्हाला कधीही काही आर्थिक गरज लागली तरी पण आम्ही धावून पळून येणार आहे तुमच्यासाठी. जे लोकांनी फसवणूक केली त्याच्यासाठी आपण त्यांना एकच आपला पक्ष त्यांना हे करू शकते. पैनल है, छाया यादव मैडम है, बॉम कम है, और दिनेश सरकड़े साहब अम है. हम तीनों के पैनल को आप लोग जो है सिलेंडर के निशान पे बटन दबा करके भारी मतों से कामयाब बनाओ. और वार्ड के में जो भी काम है आप लोग जो है अपना वोट बेचो मत. वोट बेचने की वजह से काम अपने इधर वार्ड में हो रहे नहीं. आज 25 साल हो गए, वार्ड की हालत इतनी खराब है कि चलने के लिए रास्ता नहीं है, गटर टूटी हुई है. ये सब काम, बहुत सारे काम है. सत्ता हमारा मकसद नहीं है, लेकिन ये माध्यम है आपके विकास का, अपने वार्ड के विकास का. इसके लिए आप लोग बाटला गैस के बटन को दबा करके भारी मतों से कामयाब करें. मी वैशाली अशोक पाटोळे, प्रभाग 20 क्रमांक अ मधून मी उभी आहे. आणि एका बाजूला पैशाचा पाऊस असताना
मी तिथून एकटीच अशी 2 उमेदवार आहेत आमचे, साबळे भाऊ म्हणून आणि मी वैशाली अशोक पाटोळे म्हणून. आम्ही त्यांच्या पुढे असे दटून आहेत की कुणाच्या ह्याला भीक नाही घालण्यासाठी की लोकांनी असं प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. दररोज आमच्या गृहभेटी चालू आहेत. आमचा कुठं मोर्चा नाही किंवा आमचा कुठं काय प्रचार नाही. फक्त आम्ही घरोघर जाऊन जिथं जिथं समस्या आहेत ती आम्ही समस्या बघतोय. आणि आम्हाला एवढी परिस्थिती बिकट आहे आणि जे आपले दुसरे उमेदवार उभे आहेत दुसऱ्या पक्षातून ते फक्त दिवसभर बायकांना आश्वासनं देतात की आम्ही तुमचे रस्ते बनवू, आम्ही तुमचे गटार बनवू, संडास बाथरूमचे काय समस्या आहेत ते करू. आणि संध्याकाळी त्यांच्याच नवऱ्यांना, त्यांच्याच मुलांना, त्यांच्याच नातवांना दारू आणि पार्टीचे जे धंदे चालू आहेत त्यांचे ते हालून पाडण्यासाठी मी अशोक पाटोळे, वैशाली अशोक पाटोळे मी तिथं उभे आहे. आणि मला माझ्या वस्तीतल्या सगळ्या लोकांना असं आवाहन करायचं आहे की पैशाला भीक न घालता त्यांनी सत्याचा जे हे आहे त्यांना विजय करावे आणि सिलेंडरला वोट देऊन आम्हाला भरघोस मताने विजय करावा हीच माझी विनंती. 17 क्रमांक अ मधून मी सुरेखा विनोद आरकडे बोलते. आपण 17 मध्ये परिस्थिती बघितलेली आहे काय आहे. माझे लेडीज वार्ड असल्यामुळं माझ्या मिस्टरांनी विनोद अभिमन्यू आरकडे त्यांनी मला उभं केलेलं आहे. सगळे कार्य तेच करतात. आणि इथं रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे आपल्याला सांगायचे काय हे नाही. मला सगळ्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करा. प्रचंड बहुमताने मला निवडून द्या. ही माझी विनंती आहे. मी सगळ्यांचे कामं करेन, सगळं सोयीनुसार सगळं करून देईन. आणि तसे माझे मिस्टर तर पहिल्यापासून करतच आहेत आणि लास्ट पर्यंत करतच राहतात.